नमो नमः. आजचा सुभाषित आहे, मूर्ख लोकांना उपदेश करणं व्यर्थ आहे याविषयीचा. उपदेशो हि मूर्खानां प्रकोपाय न शांतये, पह्यपानं भुजंगानां केवलं विषवर्धनम. बघा, याचा अर्थ असा आहे की मूर्ख लोकांना उपदेश करणे म्हणजे त्यांचा प्रकोप म्हणजे राग वाढवणे होय, शांत करण्यासाठी नाही. ज्याप्रमाणे सापाला कितीही दूध पाजवले तरी त्याचं दूध पाजवणे म्हणजे विष वाढवणे होय. बरोबर आहे ना. तर म्हणून मूर्खाला उपदेश कधीच करू नये. याविषयीची मला एक कथा आठवते बघा. एका घरट्यामध्ये चिमणा चिमणी मस्त सुखाने आनंदाने राहत होते आणि एकदा खूप मोठा पाऊस पडत होता आणि शेजारीच त्याच झाडावरती एक वानर राहत होता. तो भिजत होता, कुडकुडत होता. तेव्हा चिमणीला राहवलं नाही आणि चिमणी बिचारी म्हणाली की अरे वानर दादा, तू पण काहीतरी घराची व्यवस्था करायला पाहिजे होतं पावसाळ्याच्या अगोदर. असं किती दरवर्षी असंच कुडकुडत राहतोस तू. आम्ही बघ कसं छान घरटं बांधून आम्ही राहिलोत. पण तो वानर होता ना, त्या वानराला असं राग आला आणि तो रागाने तिच्याकडे पाहिला. तरी पण बिचारी चिमणा म्हणू लागला, अगं चिमणे गप्प बस ना, त्याला सांगू नको, सांगून काही फायदा नाही, दरवर्षीचंच आहे. पण चिमणीला राहत नव्हतं. बिचारी भोळी होती आणि कल्याण करणारी होती. म्हणून ती पुन्हा अजून थोड्या वेळानं मोठा पाऊस आला, पुन्हा वानर कुडकुडत होता. तेव्हा ती म्हणाली, चिमणी म्हणाली, अरे दादा, घर बांधायलाच पाहिजे होतं रे. आता यावर्षी तरी बांध. एवढा पावसाळा गेल्यानंतर त्याचं काहीतरी व्यवस्था कर. त्याच्यानंतर त्याला खूप राग आला. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. चिमणा इकडं अडवत होता पण चिमणी ऐकत नव्हती. तिला वाटायलं की काहीतरी सांगितलं तर थोडंसं लक्ष देईल. आम्ही बघ छोटेसे असूनसुद्धा आम्ही किती सुंदर असं घरटं बांधलं छोटंसं, तू पण तुझी काहीतरी व्यवस्था कर असं म्हणत होता. परंतु तिला खूप राग, त्याला वानराला खूप राग येत होता. शेवटी ते 2-3 वेळेस उपदेश केल्यानंतर त्याला ते उपदेश आवडलं नाही आणि वानरानं काय केलं, ए चिमणे थांब, थोडं पाऊस जाऊ दे, बघ तुझं घरटं कसं करतो आता, तुझ्या घरट्याला कसं मोडून टाकतो म्हणलं. आणि खरोखरच 5-10 मिनिटांनी घरटं उपसला आणि जमिनीवर आदळून फेकून दिला. पाहिलात मित्रांनो, हे असे असतात मूर्ख लोक. स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची तयारी नसते. म्हणून अशा लोकांना उपदेश करणं व्यर्थ आहे. त्यापेक्षा आपण त्यांना न उपदेश करता शांत बसणंच केव्हाही चांगलं आहे. बरोबर आहे ना. जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.